आगमन झालेलं आहे. आदरणीय साहेबांचं या ठिकाणी मला पुढे दोन माईक एक माईक. हॅलो हॅलो. हा जाती भेद विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. छल निंदका मणी ही सत्य न्याय वसू दे, ते वरच असा दे. हे सर्व धर्म संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. अशा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खऱ्या अर्थानं दिलेल्या वचनातून समाज प्रबोधन करण्यासाठी आणि जातीला समूळ नष्ट करण्यासाठी हे प्रबोधन युग या ठिकाणी सादर करतो. मला असं वाटतं, कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही. कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही. प्रेमाने जर जे चिंता येते तर मग जात का नाही. तरी जात खऱ्या अर्थानं आपल्याला काय सांगते हे प्रबोधन गीतातून मी सादर करतो. दिगंबर घोडके, वाशिम. अहो माणूस आणि माणूस की जात म्हणते. अहो माणूस आणि माणूस की ही तुझ्या मुचाले की आणि भल्या भल्यांच्या मुच्यासाठी क्षणात फिरती डोकी. काळ्या मनूच्या आम्हीच काळ्या नव्हती. बापानं तो जन्म दिला. या दुष्टांच्या विचाराचा मेंदूचा चेंदा मेंदा करून त्याचा रांधा केला. अहो अंग स्वतः घडवलं आणि न्याऱ्या न्याऱ्या शृंगारानं मला उपीत बढवलं. धर्माचा शेलू नेसवला, नीतीची घातली चोळी आणि परंपरेचा पदर डोक्यावर कर्माचं कुंकू भाडे. हाती भरला रुढीचा जुडा, पायाचा गुलामीचा तोडा. मुक्तीची अंगठी घातली तिने बसून मोक्षाचा कडा. नीतीची कंठील्याने दैवाचं डोरलं, अंधश्रद्धेचं काजळ माझ्या दोन्ही डोळ्यात बोललं. अशा न्याऱ्या न्याऱ्या शृंगारानं मला सजवलं नक्की बोटी आणि गतजन्मी कर्मफळांनी भरली माझी ओटी. अनविद्येच्या नाक्याबंदीची अनविद्येच्या नाक्याबंदीची नाक घातली नाकी. नव्या नवरी सारखी नटून फटून मी जेव्हा या माणसाकडे पाहून हसले, तेव्हा ही सारी माणसं आपली अक्कल हुशारी बुद्धी शहाणपण सारं सारं गमावून बसले. अहो मी हुकुमाची राणी झाले, हे बंदे झाले माझे गुलाम. आणि उठता बसता चालता बोलता करती अलीकडून पलीकडून सलाम. जन्मापासून मरणापर्यंत यांच्यावर माझाचा अधिकार आहे. मी हो म्हणेन त्याला नकार आणि नाही म्हणेन त्याला नकार आहे. अहो मीच जाती ह्या लोकियांची, अहो मीच जाती ह्या लोकियांची, मीच जाती परलोकी. शतकानुशतके मी माझ्या बाहुपाशात घेऊन यांना शोषित होते. आणि हे पास तोडण्याचे सामर्थ्य इथल्या एकाही मर्दाच्या मिशीत नव्हते. पण 19व्या शतकात माझं सारं पिंग फुटलं. जणू धरणी दुभंगली, आकाश फाटलं. 9व्या
नव्या क्रांतीनं उभं रान पेटलं, नव्या विचार विद्रोहाचं नवं वादळ उधाण उठलं. माझ्या चिर तारुण्याला रूप सौंदर्याला एका दृष्टाची लागली दृष्ट, आणि माझं शील चारित्र्य एका क्षणात झालं भ्रष्ट. महात्मा फुले नावाचा एक मंदगडी माझा वैरी होऊन पुढे आला, त्याच्या उभ्या गल्लीत माझ्या आबरूचा पंचनामा केला. अहो नीतीची चोळी फाळली, धर्माचा शालू फेडला, गुलामीचे तोडे तोडले आणि रूढीचा चुडा फोडला. नीतीची कंठी काढली, कर्माचं कुंकू पुसून, आणि देवाचं डोरलं तोलडं फोडलं, अंधश्रद्धेचं काजळ पुसून. माझ्या चिर तारुण्याला रूप सौंदर्याला फुल्याने डाग डाग दिले, आणि महार मुक्कामी डॉक्टर आंबेडकरांनी तर मला उभीच भेटून दिले. माझं चिर तारुण्य गेलं, रूप सौंदर्य गेलं, आणि मी अशी म्हातारी झाले. आता माझं मरण माझ्या पुढ्यात आहे, माझं मरण माझ्या पुढ्यात, आणि आंबेडकरी लढ्यात आहे. अहो भीमरायाला पाहिलं आम्ही, भीमरायाला पाहिलं आम्ही, जवान बनलो साठी. क्षणाला भीमरायांची दृष्ट विचारांची होळी केली. अहो ज्या क्षणाला भीमरायांनी या दृष्ट विचारांची होळी केली, त्याच क्षणाला मानवतेच्या नव्या युगाची नवी पहाट झाली. देश स्वतंत्र झाला, भीमराव पुढे आला. देश स्वतंत्र झाला, भीमराव पुढे आला, आणि त्याने खऱ्या अर्थानं या सत्य घटनेचा विचार केला. पहाट झाली, देश स्वतंत्र झाला, भीमराव पुढे आला, आणि भारतीय संविधानाचा खरा खुरा शिल्पकार झाला. घटना नावाची एक सुंदर सम्राज्ञी भीमरायाने निर्माण केली, आणि समतेचा शालू आणि ममतेची चोळी तिला बहाल केली. अहो पंचशिलेच्या आभूषणाने तिला आभूषित केलं, आणि भारतीय जनतेला सन्मानाने समर्पित केलं. भारत मातेच्या सिंहासनावर मोठ्या आदराने आरूढ झाली, आणि दृष्टाची मनमानी माती मोलानी लोकशाही सत्तारूढ झाली. अहो समता ममता नांदला आता, समता ममता नांदला आता, आम्ही चौरलो बाकी. सर्व लोकांना फिरकायला मजबूर झालेले लोकगीत आदरणीय दिगामती घोळके साहेबांनी सादर झालेलं एक